लक्षण हो कसा आता नारळ गिरळ अगरबत्ती पूजापाती केली की बस हा हो तुम्ही आता पेढे खायला येत ना म्हणता फक्त म्हणलं ते आता देव म्हणले कसं काय कव्हर करता येईल त्याचा जरा मार्ग काढा म्हणलं हो काहून की आता माया बी 2 एकर यायचं बी हा माऊली भाऊचं हा काय मेळ लावा कसं लावा हा ट्रॅक्टर आहे पण आता लेखाचं पेरायला जाऊ देत नाही म्हणते हा म्हणजे दात आहे तर चेने आणि चेने आहे दात नाही हा म्हणून म्हणलं बॅगा घेऊन घेतो मी आता 2-4 आणि बस लागू कामोकामी मग हा हो फक्त तेवढं रस्त्याचं काही ना काहीतरी मार्ग लावा आता म्हणजे काय मी एकटा लावणार आहो का हा मलाच गरज आहे का तुम्हाला नाही का म्हणलं हा ते शांताराम भाऊला गरज नाही तुला गरज नाही तिकडे माऊली भाऊ मध्ये व्हा लक्ष्मण भाऊ पुढे चला ना मग चला ना ती शांताराम भाऊला चला भेटले त्याला सांगू आपण काय नाही तर बा असं आहे हा पेरणी करायची कशी हो ना येतो ना बा मी तुम्ही 3 जण जा शांताराम भाऊला भेटा मग पूजापातीत होऊ द्या ट्रॅक्टरची मग हाच मी मोकळा आहे ना मग बरं तसं म्हणतं का बरं ठीक आहे मग चला बरं माऊली भाऊ चला आपण शांताराम भाऊला भेटू म्हणा कसं काय करायचं म्हणा आपल्या जायचं रस्त्याचा चला चटकन आता सकाळी घरी तरी आहेत ते हो चला बरं ठीक आहे चला मग संतोष आपलं ते बियाणं हो ॲटो घेऊन जा मला घरी हो मी येतो शांताराम भाऊजी ना हो चला अरे नाही ना बाबा डबल जा लागते बलावाले आवाज द्याले हो आता अशा टाइमले मजूर अरे सकाळी बाबा खुकडे जाईन सांगता येत नाही बरं हो बातच दिशा बदलते आता सटकन जाय त्या मजूर आले म्हणा बा पाहिजे नाही जासान कुणीकडे राती गेली मध्ये भेटाले अरे राती भेटला नव्हतंच ते का मग रातीतून तर किती उलाढाल होते अजून कोणा नेले दुसऱ्याच्या वावरात मग हे बा म्हणलं सरागिरा झालेला आहे बस पटकन आता बायाला म्हणा चला लवकर 8:30 वाजता निघा म्हणा मग काय जाय लवकर ते बायाला सांग पटपट नाही तर चालल्या जाईल दुसरीकडे आता आहे अहो म्हणलं तुमचा काही कोणाला भरोसा नाही हो भला स्वतः किती बेभरोसे माणसं माहिती आहे लोकायले आम्ही रात्री सांगत द्यायला तर बाया म्हणे उद्या सकाळीच येतो म्हणे 8-8:30 वाजता हो पण आता जाऊ दे तुम्ही म्हणतास तुम्ही एक वेळ त्याला भेटून येतो लवकर निघा म्हणतो हो बस आता बाकी ते कोणाला पहा म्हणलं ते हो लक्षण भाऊ आले बाबा काय म्हणते हो येतो मी ते बाया सांगून येतो का लक्ष्मणराव काय गडबड आहे काय पेरणी गिरणी करत नाही का म्हणलं हो, आज आहे बा लावगण आपली आता काय बाया सांगितलं आता काही काल सरागिरा पाळला बरा योगा कमी आला पाणी आलं मस्त जमलेलं काचं अरे बाबा सराय झाला का मग आम्ही तर काय तुम्हाला का रात्री सपन पडते का पाणी येते मग हो ना आमच्या तर सरे राहिले काहीच नाही बा आता वगैरे पास मारायची पहिले आम्हाला पण का म्हणलं शांताराम भाऊ तुम्हाला ते बाया घ्या मग आता न्या लागून ते जाऊ देते का ते देव म्हणे ते तर मला म्हणते जाऊ देते म्हणते कोणाला म्हणते त्या रस्त्यातून आता ते बबने म्हणते तिकून जायचं नाही म्हणते आता रस्ता चाकवल्या पळायचं नाही म्हणते मग पेरायचं कसं म्हणलं वाटलंच तरी मला चटकन आपलं ट्रॅक्टर घेऊन पेरून आलं असतं पुरलं असतं ना पण ते लाईन पाटील म्हणे नाही म्हणे बा माया पहिले पेरा लागते म्हणते हो ना आता तेच तर आता वांदा मला वाटेच ते बरसातीने वांदा येणारच आहे म्हणलं ते काहीतरी घोर करतेस ते आता काय कसं करायचं म्हणलं बरं ट्रॅक्टरचा काही विषय नाही कशाने ट्रॅक्टर आणलं ना पाहिलं का तुम्ही आला ना बा ट्रॅक्टर अरे बाबा आलं वाटते बा ट्रॅक्टर घेऊन नाही का असं कोण काशा ना काशा काय घेऊ शकते रे त्याच्यावर कुठचा पैसा कोणाचं आणलं असेल का ना चालवा गेलो आले बाबा आता त्याचं खरं काय खोटं काय ते हो ते सांगून राहिला त्या गावातल्या पाटलांना दिलं म्हणते चालवा म्हणून पेरणी गिरणी करवा असं सांगे बा ते आता खरं काय खोटं काय जाऊ दे त्याचं काही करणं लागतं आपल्याला पण आपल्या वावराचं बाप रस्त्याचं काय करायचं आता चालता का भेटायला दिले देव म्हणाले त्याच्या घरी ते आताच ते बियाणे घेऊन घराकडे चाललो होतं नाही त्याला नाही भेटायला लागत आपण काय करू बबनले भेटू हो बबनचं वावर आहे की नाही आता आपण जशी जातो तसंच समजा आपण जर त्यानं जाऊ दिलं तर म्हणलं मग कसं पर्याय निघते आपल्याला याच्यासंग भांडणं करायचं काम नाही जाऊ दे तिकडे बबनच्या याच्यातून जमलं जाई ना बा जाऊ देत नाही म्हणे ते बबने माहित नाही का ते तर नाही काही सर आहे तुम्हाला माहिती आहे का ना त्याचे मोरके शिवल्या पैसे आहेत हो शिवल्या ते आता मार्केटात जायच्या तयारीत असेल ना हो चाल तिकडे असं ते वळा खाली पेपर गिपर वाच हो त्याला भेटा लागते हो शिवल्या बरोबर करते कवर ते हो काशाचं वावर आहे तर मग काय ते दोस्ताने आहेत ना ते त्याच्या दोस्तीचा आपल्याला फायदा घ्यायला हो चला हो काशाला संघ घ्या जाऊ दे नाही ते नाही ते त्याची पूजापाती ते बाबाला ढोंग तर चालू आहे त्याचा हो चला आपणच चला पटकन भेटून येऊ लोक चला बोला चंद्र भाऊ काय फोन केला तुम्ही काय साठी बोलावलं बा हो जरा गडबडी थांबा निघा लागेल ना आम्हाला काय होतं हो ना त्यासाठी म्हणलं का ते देव म्हणलं घोर केला ना काय कसं करावं का ते रस्त्याने आम्हाला जाऊ देत नाही म्हणते बा आमचे 4-5 जण आम्ही आता हो काय कसं काय आता सोयाबीनचं पेरणी कशी करा म्हणलं आम्ही एक तर आता तुझ्या सोबती बबन आहे त्याचं वावर एक ऐकून आहे आणि त्याचं एक ऐकून आहे हो मंदातून जावं लागते आता सांग आता त्यानं लेखानं पूर्ण खोपडं दिलं मंदात मांडून पण आता बबनरावच्या जिथून कसं उन्हाभर गेलो आपण समजा बबनरावचे उपकार म्हणा आपल्या पण आता म्हणलं आम्ही पेरायला जाऊ कसं का म्हणला हो काय मार्ग सांग ना बे काही चला झाले भांडणं सुरुवात नाही का हो ना झालं आता सुरुवात झाली आता हो पेरण्याला सुरुवात भांडणाला सुरुवात असं मग काय म्हणते देव म्हणणं काय अडवलं का तुम्हाला अडवल्यावर पाच सध्या तुम्ही जात खरी ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईन हो त्यावेळेस त्याच्यावर मार्ग काढून आपण सध्या तुम्ही काय एवढं घेऊन राहिले सरळ ट्रॅक्टर घेऊन जायचं अडवल्यावर पाच ऐकत नाही ना बबनराव एकटाची गोष्ट आहे ना बा काय म्हणे ते जाऊ देतो का म्हणे हो जे होईन ते करून घ्या म्हणे आडवा येतो म्हणे मी मग जाऊ देत नाही म्हणे ना ते म्हणून तर आम्ही राजा शांताराम भाऊला भेटायला गेलो चला म्हणलं बा काय मार्ग काढा त्याच्या घरी तर मग शांताराम भाऊ म्हणे बा शिवला काढलो म्हणे मार्ग हिंगा कधी लाभजीला आणलं मारतेला म्हणलं चला बा एक भेटून घेऊ आता तुम्हाला फोन करून इथं बोला तुम्ही म्हणता आता तिथं गेल्यावर भाऊ नाही ना कोणाला हे बा रस्ता आजकाल अडवता येत नाही हो सांगतो तुम्हाला महसूल आपले जे मंत्री आहे त्यांनी सांगितलेलं आहे सरळ जर कोणी असं रस्ता अडवत असन जाण्या येण्याला जर प्रतिबंध घालत असन सरकार रिपोर्ट देऊन त्याला जमा करायचा आहे हो काहीच त्याचा इलाज नाही काऊन की शहाणपणा करायचा नाही म्हणा असा कसा काय गावात नाही लेखानं एवढं अतिक्रमण घेतलं आता नोटीसवर काम आलं आता ते काय निघते का नाही तर म्हणजे ते काय दादागिरी करून राहिला का इथं तुम्ही 4 जण ते कसा जाऊ देत नाही ट्रॅक्टर घेऊन जा तुम्ही आली अडचण पाहू
ना ते त्यानं खोपडं टाकलं की मदत नाही त्याच्या त्या रस्त्यातून जाता येत नाही ना असं जावं लागते की मधातून जावं लागते वावरातून मग त्यानं जर लागवण केली तर त्याच्यातून जाता येईल का आपल्याला मग ते मग आपल्यावर अरे करण ना माझ्या पिकाचं नुकसान केलं नसं केलं उलटा तेच दिन आपला रिपोर्ट घासू त्याचं ते खोपडं आलं ना मधात ते आळवं त्या धुऱ्याकून असा आहे ना वांदा काय लक्ष काय करते अरे बा मी काय म्हणतो लक्षण भाऊ डायरेक्ट तुम्ही खोपडं उडवून द्या त्याचं का शिवलाल भाऊ सरळ सरळ एक JCB भाड्याने सांगा आणि ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्र घेऊन जा आळवा आला की बिलकुल त्याचं खोपड्यासहित लंब करून टाका जा तिकडे रस्ता आहे म्हणा इथून जातो म्हणा आम्ही तू मांडशील खोपडं तर आम्ही काय करू हे बा मारती म्हणते ते करा तुम्ही का मला कधी लावायची याशिवाय इलाज आहे का सांगा तुम्ही आता आज मी समजा आतापर्यंत उन्हाळ्याभर जाऊ दिलं आता मी बरसातचं कसं काय जाऊ देणार आता एक काम करा म्हणा तुम्ही हे बा त्याचं ते खोपडं उचलून फेकून द्या मारते तसं नसते ना एखादं मन भांडणार नसते पहिले साम दाम दंड तिन्ही याचा वापर करायचा पहिले आपण हे माणूस की समजावून सांगू त्याले तुमचं ज्या दिवशी पेरणं असन आता अजून सध्या आहे का पेरणं आज आहे का तुमचं आज तर नाही पेरू राहिला मी पण समजा आता लागवण करतो 1-2 दिवसात मग नंतर पेरणी करतो आता आमचं 2 दिवसांनी समजा 1 ते 2 दिवसांनी आता पेरा लागते आम्हाला चालते मग बा तुम्ही आजच्या दिवस थांबा उद्या करताना उद्या तुम्ही ट्रॅक्टर घेऊन सरळ तिथं जायचं आम्ही येतो त्या दिवशी झालं बाकी काय अडचण नाही झालं पाहू उद्याचं काय होते हो ना बरोबर ठीक आहे मग उद्या JCB आणि ट्रॅक्टर घेऊन सगळं बिलकुल जातच मग हो पण आता एका JCB पाहा लागेल मग ते उचलून फेकायला नाही का JCB लागेल ना झुंबरचा फोन आहे बा काय म्हणते 1 मिनिट हॅलो अरे शिवलाल भाऊ कुठं हो सध्या कुठं म्हणलं येतं का पेढा खाली म्हणलं घरी बाबा झुमरे आलं वाटते नाही का पाहिजे बा मला आम्ही JCB आली आता गावात नाही का हो बहुतेक त्याच्यासाठी आहे अरे काही नाही इकडे ते काय शांतरा भाऊचा रस्ता अडवला ना त्यानं लक्ष्मण भाऊचा त्या देव म्हणे ना हो त्याचं चालू आहे आता काय करावं कसं करावं कायचा पेढा गिडा कायचा म्हणलं काय पूजा होती कायची अरे या तर खरी मग समजा तुम्हाला कायचा पेढा आहे तर हो या लवकर या कायचा पेढा आहे तर बरं हो ठीक आहे हो बरं येतो काही हरकत नाही का काय साठी बोला म्हणलं शिवलाल भाऊ काय पेढा कायचा काय गडबड तेच नाही ना माहित मला तेच तर मध्ये या म्हणते तुम्हाला मग काय चला ना काय पाहून आपल्याला समजते काय तर चला हो आता काय म्हणते समजते मग चला किस नाही मी काय म्हणतो हो कुठं जाऊ नका आता सध्या मी 10 मिनिटात येतो ते कुंपाबाईला भेटून हो बाया सापडते का पाहतो लागूनल्या ना ते गाडीत आपलं खत बियाणं आहे सगळं आहे ते तू आई गेली धुणं आले तर म्हणलं घरीच थांबा काय आलोच मी बाबा बाहेर काय सांगता हे पोट्टे येतो म्हणे ना मला काल सांगितलं मला लागून असली की तू सांग म्हणे मला ते बाटी येऊन राहिले ते जगण्या ते पोट्टे मावळी झाले ते आता बरी आले का टीम येतं नाही का हो हे जर आले तर फारच चांगलं आपलं काय 2 एकर आहे किती 4 जण वाटते नाही का अजून 1-2 असं तर बोला म्हणलं अरे बोट्टे इकडे अरे बोट्टे इकडे बोट्टे तुम्हाला लागून घेऊन करता येते का लागून केलेली आहे का आता तुम्ही अरे बाबा काय इंडस करू लागलो आम्ही दरवर्षी करतो आम्ही लागवड मग तुम्हाला काढते मग आता ते मीठ टाक्स पाडतो तुम्हाला काय माहित आहे अरे बाबा हे तर लय दिसते शिल्लक मुले नाही का हो ना माणसं जगवाय तर लेकर कोण नाही असं हो का हो करता येते ना मग काय हरकत नाही चालतं का म्हणलं मग आज हो कसं आहे आज आपली लागून आहे हो सरागिरा पाडून घेतो मी मागा चालते आपली रप या 11 वाजेपर्यंत अर्धा सरा होऊन जाते माझ्या किरण अरे चालता का रे करता म्हणलं लागवणले हो येरी आता कसं माझ्या घरची माझे बाबा म्हणे उद्या लागवण करू म्हणे आपण आज सरा पाडला की काय चालता का चिंगरे चालता का रे चला हो काय हरकत नाही चला मग येतो म्हणलं काय हरकत नाही आम्ही 4 जण अजून एक बंगरेश आहे त्याला विचारून येतो आणि याचा भाऊ आहे भोल्याचा अरे मग बोला ना बंगरेशा बोला ते कोणता सत्य आहे ते बोलावा दोघं ते तुम्ही 4 माय पोट्टा आहे झालं मग टेन्शनच नाही लगा होऊन जाते माझ्या 2 एकर द्या तेवढं मग आज मारून मग येता का असतं मग पण आम्हाला रोज काय सांग लागूनचा ते सांगा पाहिजे आता एरी आता कशी सापडले हो तावडीत नाही जाऊ द्यायला नाही पुरत हे बा एक काम करा हे बा जे मजुरी असं ते देतो मी झालं बाकीच्यानं कबूल केली त्याच्यापेक्षा 20 रुपये शिल्लक हो झालं याच्यापेक्षा काही नाही 200 रुपये लागेल 200 रुपये हो सांगा येऊ का 200 लागेल 200 हो 11 वाजतापासून पाठवलेलो उद्या 200 रुपये देऊन टाका हो पाहिजे पुढचं नाही का हो एक आपल्याला लागून करून घे नाही बरं ठीक आहे बा 200 रुपये झालं कबूल जर का कोणा जर आडवा आलं तर मग नाही म्हणायचं नाही तर आता सांगू राहिलो अजून मग म्हणसा आम्ही तिकडे चाललो इकडे चाललो आता 100 ॲडव्हान्स देऊ राहिलो तुम्हाला हो ना येतो ना फक्त आजच येतो बा उद्या नाही उद्या आम्हाला आमच्या घरच्या याच्यात जा लागते अरे मग जा ना कुठं बी आज द्या फक्त मी लागून करू ना तर मी काय म्हणतो तुम्हाला मी आता 100 देऊन देतो काय सगळ्याला चौघाले अजून ते दोघं आहे त्याची देऊ का नाही त्याची वावरात देऊन दे जा आमची देऊन द्या चौघाची फक्त मग तिचं बाकीची देऊन दे जा आणि उरलेले मग 100 काही देसान लावगण झाल्याबरोबर तासावर पैसे आपले इच्छासारखं आहे का आपलं मग या रे उद्या या रे परवा लावगण झाल्याबरोबर सगळ्या पोट्याला तुम्हाला पैसे देऊन बिलकुल वावरातून रवाना हो द्या फक्त तेवढी फक्त चट नको मारू रे बा नाही चट नाही मारा जातो मग आम्ही आता न्यायगिरी करतो हो किती वाजता येऊ मग वावरात 11 वाजेपर्यंत या तोपर्यंत मग अर्धा सरा होऊन जाते बस आता बैलगाडी जुतली की निघ तुम्ही वावरात या ठीक आहे भाकरी किकरी घेऊन येता आपापल्या पाण्याचं भरणं घेऊन जाते तेच म्हणून राहिलो चला येतो मग मी या तुम्ही आता तर द्या मग 400 रुपये देऊन द्या आमची चौघाची ॲडव्हान्स म्हणजे कसं तुम्ही मग अजून दुसरं कोणाला सांगितलं आम्ही काय करा मग द्या आता 100 देऊन द्या आणि या किसण्याचं नाव टाकलं नाही का मला शाळेत मी काय किती चिंगरीच्या वर्गात आहे म्हणजे 4थ्या वर्गात हो ना टाकतो ना आता मी टीशी घरीच पडून आहे मी आणली तर हो ना जातो ना आता शाळेत जातो मी टाकून देतो काही वांधा नाही चला या तुम्ही घरात या पैसे घेऊन घ्या 400 चला लवकर कायले चालला त्या देवांची इकडे संख्या घरी थांब ना घरी कोण नाही ना तू वहीन नाही कोण नाही घरी आम्ही आता वावरात नाही ते फवार आहे ना आपला तणनाशकचा हे बा तू घरीच थांब काही जाऊ नको हे पोट्टो काय चालले ते देवांच्या इकडे का फालतू पैसे नाही दिनं बसा लागले का हिंडसा ना मग घराभोवती द्यायचे अरे पैसे दिले 100 रुपये ॲडव्हान्स दिला मग आता उरलेले 100 म्हणे लागून झाल्या बरोबर मग तासावर पैसे तिथं
बाबा देव म्हणजे पैसा लय आटले का तो नाही का हो ना एवढ्या रुपयाचं वावरही घेतलं बियाणं टकाटक बिलकुल नगदीमध्ये बरं ठीक आहे पण मी काय म्हणतो बाबू हो तर म्हणलं ते पाहायचं आडू माणूस आहे बरं त्याच्या नादी असले को ते बियाणं सांडो संत वट्या गिट्या बरोबर कर जा बरोबर लावून कर जा एखादा का तास बेरला ना बाबू हो नंतर येऊन शिनारतेस तुम्हाला ते सांगू राहिला आता नाही काही नाही शिणार ते आम्ही बरोबर करतो लावून आजच थोडी करू राहिलो काही मग आता पैसे घेतले ऍडव्हान्स घेतला आता थोडी आम्हाला काही नाही म्हणता येते काय बा सांगत्या एक शब्द दिला चला बा बरं ठीक आहे जाऊ दे आजच्या दिवस जा तुम्ही पण उद्या म्हणलं आपल्याकडे ये जा लागवणले येसान ना हो, मग तेच म्हणून राहिलो उद्या आमच्या इकडे उद्या आमच्या घरचं आहे नंतर मग परवा येईन बा परवा बरं परवा म्हणता नाही का बरं ठीक आहे मग तुमच्या भरोशावर आहे तुम्ही काय हो परवा दिवशी लावून तेवढी आपली जा मग आता पटकन उशीर करू नका लवकरात लवकर चालले जा बरं जा मग आता आजच्या दिवस जा संख्या डबल जायचं नाही आता कुकडे काय उद्यापासून आपल्या वावरात नाही तर मग घरी थांबायचं जा आता पैसे तरी पुरेपूर मागणं लावून झाल्याबरोबर हा ठसन करते तर मग पैसे दे म्हणा मग झाल्याबरोबर पैसे घेतोच ना तसं थोडी सोडतो काही चला येतो मग आम्ही ठीक आहे नाही झालं नाही भाऊ झालं म्हणलं घेतले 2 पेढे घेतले हो जा आता घरी वाटून दे भाऊ आमच्या हो घरी जा घरी या आजीले वाटून दे तिकडे भानू आहे हा जा हो राहिले सुईले वाटून दे भाऊ जा जरा वाटून जरा सगळ्या घरोघरी वाटून दे अजून 2 डबे आहेत शिल्लक हा हो लागला तर घेऊन जातो पाना ते लक्ष लाईनी पाटी हो पा कसे पाहून राहिले ते हो पाना किती काळजीत पडले ते पुन्हा तेच नाही डाऊटी बदलले हो बोला लागणार आपल्याला अरे का झुमर भाऊ कशी काय योग आले म्हणलं हो डायरेक्ट जेसीबी राजा हो ना आम्हाला वाटलं काय आहे आम्हाला वाटलं काही आणलीस का बघ अशी एखादा काही वस्तू किस्तू एखादा म्हणजे अशी बघा काही एखादा फ्रीज गिरीज असं तसं अरे बा काय सांगा आता फ्रीजचं काय फ्रीज गिरीज कुठे आहे आपली तर पहिलाच आहे फ्रीज मग काय ते काय लागते लाईन पटेल कसं काय म्हणलं तुमच्या ट्रॅक्टरचा आता विचाराने द्यायले हा जेसीबी आणली द्याय ना तेच म्हणलं विचारतून दिले अरे का झुंबर भाऊ काय राजा म्हणलं तुम्ही आता एवढी हे आणली हा काही मला एखादा फोन घेईन का काही सांगायचं का काही राजा हा हो असं असते का मालकाला राजा सांगता न सांगता तुम्ही जेसीबी घेऊन आले बा हा आपल्या ट्रॅक्टरचं कसं मग आता हे अरे बा अरे सांगायचं आहे बा मी सांगतो ना कायच करा तो अरे सांगायचं टाईमच नाही भेटला मला हो रात्री जेसीबी आली आपल्या सासरवाडीला गेलो मी हो त्या माणसाचं काय म्हणणं होतं बरे आपल्याकडे 2 जेसीबी आहेत म्हणजे हो एक जेसीबी म्हणजे तुमच्या गावात चालते का कुठं चालते आमच्या गावात कुठं काम आहे हा तरी बा इतका भागा लागला माहिती हो तुम्ही घेऊनच जा म्हणे हा नवी चाललेली आहे म्हणे 8 दिवस झाले म्हणे हो बा म्या म्हणलं नाही ना राजा मी ट्रॅक्टरवर असतो ना हो तरी ऐकायला तयार नाही काय बोलतले का तुझ्या त्या सासरवाडीच्या तिच्या माणसानं बाबाच लागला ते हो काय करा आता घेऊनच जा म्हणे तुम्ही मी ट्रॅक्टरवर असतो ना ते म्हणे मग ट्रॅक्टरवर असतं तर मग काय रोजच असते का ट्रॅक्टरवर का ज्या दिवशी जेसीबीला काम असलं त्या दिवशी ट्रॅक्टरवर जायचं नाही म्हणे तसं मी जेसीबीला का रोज काम असते का लागलं तर लागलं मग नाही तर मग तुम्ही हसता मग हो ना तेच म्हणलं बा आता तू ट्रॅक्टरवर येतं का नाही ती जेसीबी पाहिल्यावर मग एकदम असं धडधड करायला लागलं येतं ना मग ट्रॅक्टरवर मग येतो ना हे फक्त जसं काम असलं तसं जात नाही मी बस कोण का इतकी मोठी जेसीबी भरी हिंमत करते लोक राजा तुमच्याजवळ देते तर आपण तर कोणाला गाडी नाही देत राजा विचार करतो कोणाला लागलं ठोकली फाकली काही झालं हे ते नाही का घरावर कुठे समजा कोणाला देत असते ताब्यात मग त्याचा ड्रायव्हर आला होता तर मला म्हणे जमते का म्हणे हो आता मी 2-4 दिवस तिथं रवटलो होतो मग चालून पाहिले अरे बाबा एक नंबर चालवता पण तुम्ही राजा चांगली डाली करून दिली गावातल्या पुऱ्या डाल्या साफ करून दिल्या खतं गितं कोणाकोणाचे भरायचे राहिले ते ट्रॅक्टरात भरून दिले मग सगळं जमते आपल्याला जमलं तर नाही का म्हणलं जमलं हो पण का हे असे जबाबदाऱ्या घेतल्या नाही पाहिजे हे विनाकारण फालतू काय सस्ती आहे का ते जेसीबी सस्ती आहे का म्हणलं आता ते कसं माझ्या सासरेबाजी संबंध असं आहे ते म्हणे घेऊन जा म्हणे एरिया आता उभी घरापाशी राहिल्यापेक्षा तुमच्या गावात काम असले तर हो काही जे काय द्यायचे असेल देत जा म्हणे हो असं आहे ना ते चांगला असा दिलदार माणूस आहे ते मोठ्या मनाचा असं हो ना आता त्या यानं बी काशाला बी तिचा ते कोणती पाटीला म्हणते वा त्याने ट्रॅक्टर दिलं राजा चालवा म्हणते वा सांगा बरं लय दिलदार लोक सापडून राहिले तुम्हाला योगच म्हणला करू आता हो ना घबाडाची कृपा काय सांगता येत नाही एक तर हो ना आता ते काय आता योग म्हणला लागते ते हो कशाचा मला फोन आला तर ट्रॅक्टर आलो मी पाहून त्याचं हो पाहायला गेलं मस्त आलं का हो चाललं त्यानं मी पाहिलं रस्त्याला सकाळी दिसलं ते हो बरं मी काय म्हणतो मग आता पेरणीच्या मागा लागला ना आपल्याला आता लवकर हा बिलकुल काही टेन्शन नाही काही रस्ते किस्ते असले अडचण असले तर पाहिजे मला काय सांगा भाऊ काही काम असलं सांगा मला काम तर आहे तुला सांगतो ना उद्याच आहे उद्या आपल्याला जे देवमण्याचं ते खोपडा आहे का नाही हो तेच उचलून फेकायचं आपल्याला हो झालं तर आता पहिले आम्ही त्याला विनवणी करणार हो सगळेजण जाऊन आता उद्या आपल्या ट्रॅक्टरची पेरणी करायची काशाच्या ट्रॅक्टरनं उद्या ट्रॅक्टर घेऊन जाऊन तुझी जेसीबी घेऊन जाऊ त्यानं जर म्हणलं नाही ऐकलं की आपण धवस मारायची द्याचं उचलून फेकून तिकडे बिलकुल काही हरकत नाही काही आवाज द्या मला हो फक्त मला पाहिजे फक्त काही अडचण जर आली तर तुम्हाला त्याचा भूदड भरला ग काही दडफड पडला तो नाही अरे तू नको टेन्शन घेऊ ना जे काय पडन दंड पडन आम्ही आहोत हो फक्त तयार राह तू काय हो चला मस्त आणली पण जेसीबी चांगली आणली मस्त झालं हो चला मग आता येऊ आम्ही मग हो चला चला कपडे आणले ते आपल्या ओटी करायला आणले का म्हणलं फडके गिडके आणले ना हो आणले ना फडके गिडके आणले सगळं आणलं आता काही सुरू करायचं आता किती टाइम आहे अजून आता सुरूच करायला लागते याचा आता हे किरण सरा झाला दुमारण सुरुवात झाली आता आपल्याला पाठीवरच बसायचं काम राहिलं तुम्ही जेवण घेऊन आले ना जेवण आले का म्हटलं जेवण करून आलो आम्ही पण आता 1:30 वाजता जेवायला लागणार आम्हाला 1:30 वाजतासाठी शिदोरी आणली
बरं ठीक आहे मग आता हे बा तुमचे ते थैल्या गेले फडके काढा वट्या बांधा ते बरं यायला बांधू सगळ्याला एक एक गिल्ला सारखीच बिलकुल सरकी द्यायची काय तेच म्हणलं आणि म्हणलं बा एक गोष्ट ध्यानात ठेवा सरक्या सांडवायच्या नाही म्हणलं बसले की सांडवत आले का काय हो एका जागी घोसकीच्या घोसकी निघते मग हा समजलं ना बरोबर मी सांगतो तसं तसं वावराच्या उताराकडे बरोबर 2-2 बिया टोचाच्या बरोबर चांगल्या काही सांगायचं काम नाही, सगळं माहिती आहे आम्हाला कसं लावावं लागतं. मग आजच थोडी लावं लागलो काही. नाही जमतेन किमते नाही भाऊ तास का बेरलं ना तर पहा तुम्ही पैसे वापस मागायला येणार मी मजुरीचे मग सांगू राहिलो बियाणं आपलं पद्धतशीर निघाला पाहिजे महागाचं बिया दिसते यंदा तुमच्याच पोरात पाहिजे हो आमचं बरोबर येते हो नाही तर मग तुमचं पोरग चुकवून आमच्या नाव घालसान ते येते ना मला येते ना मग लागून केलं नाही का म्या पैसे म्हणलं माझे 100 रुपये आले होते म्हणलं ॲडव्हान्सचे हो ते देता का म्हणलं देतो ना आता काय फोन चाललो संध्याकाळी 200 घेऊन घेतो आता हो आता मी आता ते याच्यावर हरायच्या माझ्या सरा पाळणं सुरू आहे तिथं जोडी उभी आहे मी थैलीत आहेत पैसे देतो तुला काही टेन्शन घेऊ नको 200 रुपये सगळ्याला बिलकुल आपली लागण झाली हो किती 2 एकर लागून तुम्हाला पूर्ण करायला लागेल सांगू राहिलो झाली की झाली मग तुम्ही मोकळे आम्ही मोकळे बरोबर बरोबर हो वावर झालं की मग पैसे देऊन देता आम्हाला चला बाबा पट्टू पटपट करून टाकू लवकर मोकळे हो चला मग आम्ही बांधतो वटे आता द्या आम्हाला मग किती सर किती असते पण ते तुम्ही का म्हणलं ते बाया काय वावरातून चालले का आपल्या पावरती हो ना काय पचाल पडते भल बोल पडता येईल हो ना बायला म्हणा इकून नको येत जाऊ म्हणा आता तिकून जात जा म्हणा आता फालतो आम्ही लागून करू राहिलो म्हणा हो जाय सांगता येईल मी आलोच मागं हो ना बाबरा आता इकून याची गरज आहे का द्यायला तुडून करते का लागून आहे ना आमची करार बरोबर तुम्ही वट्या करा मी आली 2 मिनिटात बाबा देऊ म्हणजे लागून आहे बाबा पहिलाच नंबर लावलाय ना मग काय पोरं लेकरं तिकडे आले वाटते तिकडे तिच्या घरचे दिसून राहिले बाबा हो ना तिकडे काय चालू आहे द्यायचं इकडे काय पाहून राहिले बाबा ते डिवऱ्या म्हशी सारखी पाय पडते थांबा म्हणलं थांबा म्हणते शांताबाई हो इथं जा बाई इथं जा काय म्हणतो बाबा काय म्हणतो म्हणलं काय साठी कल्ला गुन्हा तिथून बाई मावशी मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही आता मी हे बा सुद्यामध्ये सांगून राहिली हो या रस्त्याने आता डबल यायचं नाही म्हणलं हो आता आमच्या बा लागून सुरू आहे इकडला आता सरा व्हायचा इकडला सरा झाला की तिकडून म्हणलं बा धुऱ्या धुऱ्यान दादा म्हणलं तिकडून हो इथून यायचं नाही आता वावरातून सांगून राहिली मी आता बाई बाई म्हणलं तुम्ही तर कमालच केली म्हणलं आता आम्ही कोण बैलगाडी घेऊन ट्रॅक्टर घेऊन जाऊ ना हे तुम्ही तर सरळ रस्ता बुजून घेतला म्हणलं आम्हाला नाही जायला जायला जागा ना काही आता का वावरातून जाऊ का म्हणलं आम्ही कमीत कमी पायवाटही नाही ठेवलं ना बाई हे बा म्हणलं आता इकून जायचं नाही म्हणलं आम्ही तेव्हा काट्या लावून राहिलो आता तिथं रस्त्यावर हो इकून आता आजचे दिवस आल्या उद्यापासून इकून जायचं नाही म्हणलं तुमच्या वावरात तिकडून रस्ता आहे त्या बबनराच्या वावरातून तिकून जा तुम्ही बाई आमच्या वावरातून काय आहे आमच्या वावरातून रस्ता दिसता नाही ते उन्हाळ्यात गेलता आम्ही आता नाही म्हणलं आमचं झालं तिकडं आता ते वखरपास मारली सगळं झालं आता लय हुशार दिसता तुम्ही तुमच्या वावरातून नाही जाऊ द्यायला आमच्या वावरातून चाललं तसं तसं आता लागून व्हायला काय काही हरकत नाही लागून झाली की आम्ही जाऊ देणार नाही सांगून राहिलो पण बाई म्हणलं दरवर्षी आम्ही आता या रस्त्याला जात असतो ना काय आता जाऊ का आम्ही इथं तू तर आता याच वर्षी आली ना तुला माहिती आहे इथं काय आहे मग मी यावर्षी आली तर मग आता हे वावर आम्ही नाही केलं का तुम्ही आता लोक जात असं मग आता नाही जाऊ देत आम्ही देऊन भाऊ पहा म्हणलं जरा बैले एक तर आम्ही भांडण करायला भीत नाही बरं पण आता मग बैल गोळ्या चालू म्हणून आम्ही मुकडे ना विनागर गोटे उचलतील बसायला आम्हाला पैदा घालून म्हणून सांगू राहिलो तुम्हाला काय रस्त्याला सांगा आम्ही पैदल जात का नाही इकून पायवाट आहे का नाही जाऊ दे पायवाट असते पायवाट जाऊ दे जा जा तुम्ही काही हरकत नाही पण म्हणलं बा त्या खोपडीच्या मागून जात जा इकून असं पेरलेल्या याच्यातून जात नाही आता फक्त पायवाट बरं बैलगाडी हे ते अजिबात आणायची नाही म्हणा तिकडे शांताराम भाऊ सांगून द्या तेच म्हणलं झालं तर बाबा आता कसं काय पेरतील म्हणा आमच्या घरचे काय माहिती लागून चालते म्हणा पण आता पेराचं कसं होईल पहा आता तुम्ही तुमचा रस्ता कोणता आहे हो इकून रस्ता नाही तुम्हाला जा आता तुम्ही तुमच्या परीनं हो जा चला बा पाहू आता काय येईल सांगा बाबा हे कसं काय आता हो ना चला चला तुम्ही खाली जायला पाय वाटतं हो म्हणलं हो मी म्हणलं होतं त्याला जाऊ नका म्हणून तिकून गेले असताना ते विनाकारण मग एक जण गेले की 17 लोक इकडून जाते ना मग 4-5 लोकांची वावरा इकडे मग सरे तुडून करत ते लावलेले पराठे आता आज लागून आहे आपली अरे आता पायवट म्हणल्यावर जाऊ द्या लागते पण ट्रॅक्टर थोडी नाही देतो का मी द्यायले अरे हो ट्रॅक्टर मला सगळे भेटले ते लक्ष्या गिक्षा ते मला भेटले म्हणे जाऊ द्या म्हणे आम्हाला पेरणं करावं लागते म्हणे तुमचं मग लावा म्हणे मग पेरा म्हणे बाबा लय हुशार दिसून राहिले तुमचं पेरणं राहू द्या आम्हाला पहिले करू द्या म्हणते ते हो ना मला म्हणे तुम्ही म्हणे त्या खोपडी टाकली म्हणे मदत तिथून रस्ता द्या म्हणे आम्हाला दरवर्षीचा असते म्हणे मी देत नाही मला ट्रॅक्टरले पाहू ना आता काय होते ते येते ते अंगावर पाहिजे तू हो आज ना उद्या ते दोघं चौघं जण काही ना काहीतरी करणारच आहे 100% नाही बा काही करत नाही कोण काय देते कसं जाते पाहू आपण हो लाकडं आहेत ना आपल्यापाशी ते आणलेली इकतची द्या खादोडी साहेबांनी पाठवले ते उरलेले लाकडं पूर्ण आता वावराला लावून द्या कमी जास्त असेल तर अजून इकत ना आणि पुरा तार बांधून द्या इकून तिकून कुकून जाते पहा मग तिकडे करावंच लागेल ते कोशिश करावंच लागेल डुकराला लावा लागते एरी बी लावाच लागते आपल्याला बरोबर ठीक आहे ना करून आता लागून झाली की त्याच्याच मागा लागतो संध्याकाळी 5-6 वाजता 1-2 माणूस सांगतो भलाय लागलं तर नाही तर मग भावाला बोलावतो ये म्हणतो 2-3 माणसं घेऊन पटपट इकडे पुरा येडा मारून दे म्हणतो नाही का लागून झाली की कसं करा ते हो आपल्या गावचे लोक बोला इथं सापडली तिथं पहा चारी बाजूने तार गिर बिलकुल लावून ओके करून टाका कोण कसं जाते पुढे तर पाय द्यायचं मग नाही लावाच लागते ते हो नाही तर रात्रीतून ट्रॅक्टर घेऊन फिरून यायचे ते मग झोपीत नाही लय कलाकार लोक इच्छे तेच म्हणलं मग हो लवकर तार लावा मोकळं करा चला ती आता पोराने बांधल्या वाट्या कर घेऊन गेलो लागून करू ना चला